दरम्यान सैफ अली खानवरच्या हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे आणि हल्ला कसा झाला याचा घटनाक्रम तिने सांगितलाय। घरात मौल्यवान वस्तू असताना सुद्धा हल्लेखोरानं त्या चोरल्या नाहीत, पण 1 कोटीची मागणी केली असं तिने सांगितलंय। सैफनं घरातल्या महिला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं देखील करीनाने सांगितलंय। तर करीनानं तिच्या जबाबामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। हल्लेखोर घरात शिरल्याचं पाहून नॅनीनं आरडाओरडा केला। त्यानंतर सैफ आणि करीना तिच्या खोलीच्या दिशेनं धावले। नॅनी मुलगा तैमूर सोबत राहत असल्यामुळे आरडाओरडा ऐकून करीना चिंतेत होती। अज्ञात व्यक्ती चाकू घेऊन घरात शिरल्याचं पाहून करीना घाबरली। घरात मौल्यवान दागदागिने असतानाही चोरानं काही चोरलं नाही। हल्लेखोरानं चाकूचा धाक दाखवून नॅनी लिमाकडे 1 कोटी रुपये मागितले। सैफ अली खानवर केलेल्या हल्ल्यानंतर घरात नर्स आणि करीनाकडून मदतीसाठी आरडाओरड करण्यात आली। हल्ल्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या करीनाला बहीण करिश्मानं घरी नेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।